नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी भक्तांनो, आज आपण श्री गजानन महाराज यांच्याबद्दल एक कथा ऐकणार आहोत। श्री गजानन महाराज चरित्र। चला सुरुवात करूया। भास्कर पाटलाला समाधी घेऊन महाराज शेगावला परत आले। भास्कर पाटलाला समाधी देऊन महाराज शेगावला परत आले। ते दुष्काळाचं वर्ष होतं। शेगावला विहीर खोदण्याचे काम सुरू होते। विहीर 2 पुरुषांना खोल गेली होती। तेव्हा काळा खडक लागला, सुरुंग लागली, परंतु ते पेट घेईना। मिस्त्री गणू जाणाऱ्याला म्हणाला, अरे विहिरीत उतरून पुंगळी पुढे सरकून वर ये। गणू अतिशय गरीब होता, त्याला हे काम करणं भागच होतं। महाराजांचे नाव घेऊन तो उतरला। त्याने पुंगळी पुढे सरकवली तर खरी, परंतु सुरंगाने अचानक पेट घेतला। विहिरीतून धुराचा डोंब उसळला। खूप गडबड उडाली, खूप दगड वर आले। काही लोक आत डोकावून पाहू लागले। गणूचं शरीर छिन्नभिन्न झाले असेल असं लोकांना वाटले, परंतु गणू एका कपरीत बसला होता। गणू वर आल्यावर परत मठात गेला। त्याला बघतात महाराज म्हणाले, काय रे गण्या, कपारीत बसून किती धोंडे उडावली? त्यातील एक मोठा धोंडा तुझ्या रक्षणास होता, परत असे साहस करू नकोस। गणू म्हणाला, महाराज, सुरंग पेटल्यावर तुम्हीच मला कपारीत नेऊन बसवलं तर म्हणून मी वाचलो। सारी मंडळी त्या दिवशी म्हणत होती, देव तारी त्याला कोण मारी। स्वामी भक्तांनो, शेगावच्या मठात पितांबर शिंपी नावाचा एक महाराजांचा परमभक्त होता। तो एकदा फाटके धोतर नेसला होता। महाराज म्हणाले, अरे तुझं नाव पितांबर आहे आणि तुला धड नेसायला धोतर नाही? हा घे दुपट्टा आणि नेस। महाराजांनी त्यास दुपट्टा दिला व तो नेसला। ते पाहून बाकी भक्त परिवार पितांबरास टोचून बोलू लागले, हीच तुझी भक्ती? नुसता खुशाल चेंडू सारखा हिंडतोस आणि सद्गुरूंचा अपमान करतोस। पितांबर म्हणाला, मी गुरुचा अपमान केला नाही, उलट त्यांचा मान राखला आहे। त्यांनीच मला हा दुपट्टा नेसायला दिला। अशा तऱ्हेने भक्तांमध्ये बाचाबाची सुरू झाली। हे भांडण मिटवण्यासाठी महाराजांनी एका निराळाच मार्ग काढला। महाराजांनी पितांबरास दूर नेऊन जाण्यास सांगितले। पितांबराच्या डोळ्यात पाणी आलं। जाताना तू पुन्हा पुन्हा मान वळवून मागे बघू लागला। पितांबर कोंडिली गावात आला। महाराजांची भक्ती तर त्यांच्या रोमारोमात भिनली होती। तिथे तो एका आमराईत बसला होता आणि महाराजांचं चिंतन त्याने तिथून सुरुवात केले। रात्रभर तो तिथेच बसून होता। त्या सूर्योदय झाल्यावर मुंगळ्यांचा त्रास होऊ लागला, म्हणून तो वृक्षाच्या फांदीवर जाऊन बसला। एव्हाना तिथे गुराखी आले व आपापसात बोलायला लागले। एका गुरखी म्हणाला, हा माणूस माकडासारखा या फांदीवरून त्या फांदीवर जातो आहे, खाली पडला नाही हे विशेष। दुसरा म्हणाला, यात काय विशेष? गजानन महाराजांच्या भक्ताला हे शक्य आहे। त्या गोराख्यांनी गावातील लोकांना बोलावून आणले। काही गावकरी पुढे येऊन म्हणाले, तुझा गुरु कोण आहे? तू इथे कशाला आलास? पितांबर म्हणाला, माझे गुरु शेगावचे गजानन महाराज आहेत। इथे मी त्यांच्या आज्ञेनुसार आलो आहे। त्यांचे हे बोलणे ऐकून शामराव देशमुख म्हणाले, अरे मोठ्यांचे नाव घेऊ नये, खोटे कधी बोलू नये। गजानन महाराज साक्षात भगवंत स्वरूप आहेत। ऋतू नसताना त्यांनी आंब्याच्या झाडाला आंबे आणले। तू नुसती या वटलेल्या आम्रवृक्षात पाने आणून पाहू। पितांबर म्हणाला, नसत्या संकटात पाडू नका, परंतु गावकऱ्यांनी ऐकले नाही। शेवटी पितांबराने महाराजांचा धावा केला
व विनंती केली, महाराज धावून या, तुमचे हे लेकरू संकटात सापडले आहे. गावकरी मजा बघू लागले आहे. पितांबर म्हणाला, तुम्ही सर्वजण माझ्या सद्गुरूंचा धावा करा. सर्वांनी नामगजर केला. त्याचबरोबर वटलेल्या आम्रवृक्षास पालवी फुटली. अशा प्रकारे महाराजांनी पितांबराचा उद्धार केला. पुढे याच कोंडेली गावात पितांबर महाराज समाधिस्थ झाले. स्वामी भक्तांनो, पुंडलिक भोगरे हा महाराजांचा मुंडगावचा तरुण भक्त होता. दुसऱ्या वर्षात प्लेगची साथ आली. त्यावेळी पुंडलिकाची शेगावची वारी होती. त्याला घरीच कसं जाणवलं. तरीही तो शेगावला जायला आपल्या पित्यासह निघाला. 4-5 कोस अंतर गेल्यावर तर त्याला ताप आला. त्याने एकही पाऊल पुढे टाकावेना. कसाबसा शेगावी येऊन पोचला. मुलाची ही स्थिती पाहून पुंडलिकाचे वडील रडू लागले. कसाबसा पुंडलिक महाराजांसमोर जाऊन उभा राहिला व त्याने महाराजांना पाहून लोटांगण घातले. त्याला पाहून महाराजांनी स्वतःची काख जोरात दाबली व म्हणाले, पुंडलिका, तुझे गंडातर टळले. पुंडलिकाची गाठ विसरून गेली. ताप उतरला. थोडा कंप होता, परंतु महाराजांनी 2 घास खाल्ल्यावर शरीरातील कंपही नाहीसा झाला. तो गडबडीत बरा झाला. ही सारी गजानन महाराजांची कृपा. बोला गणगण गणात बोलते श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी भक्तांनो, अशाच प्रकारच्या स्वामी कथा, स्वामी लीला ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.